नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। एमपीएससी आयोगाची जी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 असणार आहे ना, त्याची डेट जी आहे ना तर ती बदलण्यात आलेली आहे। तर त्याच्या संदर्भातलं आलेलं जे शुद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या। तर आज आपण पाहणार आहोत एमपीएससी आयोगाचं जे 30 मे 2024 रोजी आलेलं जे शुद्धीपत्रक आहे, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जी आहे, जी होणार आहे 6 जुलै 2024 रोजी। त्याची डेट आता 21 जुलै 2024 अशी करण्यात येणार आहे। त्याच्या संदर्भातलं आलेलं हे शुद्धीपत्रक आहे। तर बघू शकता जाहिरात क्रमांक 414 2023 दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी आलेलं महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करता 8 मे 2024च्या शुद्धीपत्रकानुसार एकूण 524 रिक्त पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करण्यात आला असून अराखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करण्याची संधी देण्यात आली आहे। दरम्यान काही उमेदवारांनी त्यांच्याकडील कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागासवर्गांचे जात प्रमाणपत्र मिळाल्याचे नमूद करून महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 करिता इतर मागास वर्गाचा विकल्प सादर करण्याची विनंती केली होती। त्यास अनुसरून शासनाने शासनपत्र सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण 2024 आरक्षण जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे। 8 मे 2024 अनुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन अराखीव आणि किंवा आर्थिक दुर्बल घटक ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे ओबीसी जात प्रमाणपत्र प्राप्त केल्यास अशा उमेदवारांना इतर मागास वर्गाचा दावा उपलब्ध करून देण्याचा तसेच सदर प्रवर्गातून नव्याने पात्र ठरलेल्या अराखीवकरिता अधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 दिनांक 6 जुलै 2024 ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच 21 जुलै 2024 रोजी घेण्यात येईल आणि त्याच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे। तरी ज्या उमेदवारांनी खुल्या प्रवर्गातून किंवा ईडब्ल्यूएसमधनं अर्ज केलेला आहे, तर ज्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालेलं आहे खुल्या मराठा ओबीसीचं, तर त्यांना ती संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्याच्यासाठी तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथे इन्स्ट्रक्शन दिले आहेत। तुम्हाला काय करायचं आहे तर माय अकाउंट ऑप्शनवर जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इतर मागासवर्गाचा दावा करण्याकरता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल। इतर मागासवर्गाचा विकल्प सादर केलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत आर्थिक दुर्बल घटक ईडब्ल्यूएसचा लाभ घेता येणार नाही। त्यानंतर इतर मागासवर्गासाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करण्यासाठी विहित पद्धतीने तसेच विहित कालावधीत विकल्प सादर न करणाऱ्या उमेदवाराचा प्रस्तुत पूर्व परीक्षेकरता यापूर्वी अर्ज सादर करताना केलेला दावा अंतिम समजण्यात येईल व सदर दावा बदलण्याची विनंती भरती प्रक्रियेदरम्यान कोणत्याही टप्प्यावर मान्य करण्यात येणार नाही। इतर मागासवर्गांच्या आरक्षणामुळे मागासवर्गीयांकरता अनुज्ञेय असलेल्या वयोमर्यादेतील सवलतीची अनुसरून नव्याने पात्र ठरणारे उमेदवार ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये उमेदवाराच्या प्रोफाईलमधील माय अकाउंट सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकरता जाहिरात क्रमांक 414 2023 उपलब्ध करून देण्यात आली आहे। लिंकच्या आधारे इतर मागासवर्गातून अर्ज सादर करू शकतील। याच्या संदर्भातलं हे आलेलं एमपीएससी आयोगाचं 30 मे 2024 रोजीचं अपडेट आहे। अर्ज सादर करण्याचा दिनांक जो आहे तो 31 मे 2024 ते 7 जून 2024 असणार आहे। ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 7 जून 2024 असणार आहे। भारतीय स्टेट बँकेद्वारे भरण्याचा 9 जून 2024 असणार आहे आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक जो 10 जून 2024 बँकेच्या कार्यालयीन वेळामध्ये असणार आहे। तर हे होते एमपीएससी आयोगाची जी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 असणार आहे त्याची जी डेट बदलण्यात आलेली आहे। तसेच ओबीसी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या किंवा एससीबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची जी वयोमर्यादा वाढवून देण्यात आलेली आहे त्यांच्यासाठी आलेलं हे अपडेट आहे। तरी याच्या संदर्भातलं तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका असेल, काही अडचण असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। ही माहिती तुम्हाला कशी वाटली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा।
व अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते. ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर द वॉचिंग.